खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. नेरळच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि संघटनात्मक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर मोठी राजकीय खेळी खेळली आहे. पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी महिला तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट रंजना धुळे यांच्यावर विश्वास दाखवत नेरळ जिल्हा परिषद विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयाकडे केवळ नियुक्ती म्हणून नव्हे तर नेरळमधील पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते भगवान संचे यांच्याबाबत पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. पंचायत समिती निवडणुकीनंतर पक्ष संघटनेत अपेक्षित समन्वय दिसून आला नाही, असा आरोप काही कार्यकर्त्यांकडून होत होता. अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मित्र पक्षातील मोजक्याच लोकांना प्राधान्य दिल्याने पक्षातील असंतोष वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने परिस्थितीची गंभीर दखल घेत नेरळमध्ये संघटनात्मक फेरबदलाचा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. पक्षातील वाढती नाराजी रोखणे, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवणे या उद्देशाने ऍडव्होकेट रंजना धुळे यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. उच्च शिक्षित, कायद्याने सखोल ज्ञान असलेल्या आणि पेशाने वकील असलेल्या रंजना धुळे यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी संघटनात्मक प्रश्न सोडवणे, कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे यामुळे पक्षात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे पक्षातील मतभेद मिटवण्याची त्यांची क्षमता हेही त्यांच्या जमेचे बलस्थान मानले जाते. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे नेरळ विभागातील कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाला आता आक्रमकपणे संघटना उभी करायची असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत. आगामी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हा फेरबदल अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आता खरी कसोटी ऍडव्होकेट रंजना धुळे यांच्या समोर असणार आहे. पक्षातील नाराजी दूर करून कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, संघटना मजबूत करणे आणि राष्ट्रवादीची नेरळमधील पकड अधिक भक्कम करणे या आव्हानांना त्या कशा सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले. नेरळमध्ये राष्ट्रवादीने बदलाचा संदेश दिलाय. आता हा निर्णय पक्षासाठी संजीवनी ठरतो की नाही हे येणाऱ्या काळच ठरवणार आहे.